of flowering plant. Morphology of flowering plant is too much with example आणि memory. ह्याच्यामध्ये लॉजिकल सेन्स अगदी 10% आहे आणि मेमरी जर तुमची स्ट्रॉंग असेल तर हा टॉपिक होईल, कारण इट इज tremendously example rich topic and that is the reason why I am taking this topic towards the end. Otherwise मग तुमचा बायोलॉजी मधला इंटरेस्टच गेला असता, पण मला असं नाही म्हणायचं. इट इज इंटरेस्टिंग टू. सो फ्लावरिंग प्लांट्स आर नाउ कॉल्ड ॲज, काय म्हणतो आपण, द फ्लावर, द प्लांट विच प्रोड्युसेस फ्लावर. बट ग्रुप ऑफ प्लांट वी कॉल इट ॲज अँजिओस्पर्म. these are the angiosperm. सो इथे सगळं आपण अँजिओस्पर्मची बेसिकली मॉर्फोलॉजी स्टडी करणार. So this topic is topic number, I guess, 5 from your NCERT. Okay, so topic number 5, NCERT. आणि तुमचा HSC पेज नंबर सांगा चला, पेज नंबर 65 फ्रॉम NCERT. ओके, आणि त्याच्यानंतर HSC मधला दिस इज द टॉपिक नंबर, येस कुठला, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स, टॉपिक नंबर 9. ओके, HSC टॉपिक नंबर 9, पेज नंबर 97 to 115. सो बोथ बुक्स यू शुड बी हॅव्हिंग. आता हा ज्या टॉपिक मध्ये आहे, अजून मी काही एक्स्ट्रा पण एक्झाम्पल कदाचित सांगू शकते. कन्सिडरिंग NCERT, कन्सिडरिंग HSC, कन्सिडरिंग NCERT प्रॅक्टिकल बुक, हे पण मी तुम्हाला कदाचित ह्याच्या आधी सांगितलंय की नाही मला माहित नाही. NCERT प्रॅक्टिकल बुक पण बघा, कारण ह्याच्यातले पण क्वेश्चन्स तुम्हाला नीट मध्ये येऊ शकतात. एक्झेम्पलार ते तर तुम्हाला माहिती आहे, कारण काही एक्झाम्पल जे एक्झेम्पलारने दिले ते आपण इथे परत घेणार, राईट. सो ऑल दिस थिंग, कन्सिडरिंग ऑल दिस थिंग, आपण हा पर्टिक्युलर टॉपिक स्टडी करणार आहोत. पुन्हा सांगते, ट्रिमेंडसली एक्झाम्पल रिच टॉपिक. त्याच्यासाठी छोटीशी डायरी जर जवळ ठेवली, म्हणजे पेजेस पेक्षा छोटीशी डायरी जर जवळ ठेवली, इतके सारे एक्झाम्पल होते. ओके, म्हणजे मी इथे सांगते, परत तुम्ही मागच्या पेजवर जाल, त्याच्यापेक्षा त्या डायरीमध्ये फटाफट एक्झाम्पल किंवा छोटीशी रफ नोटबुक, जुनी नोटबुक, पेजेस उरलेली नोटबुक अशी असेल, ती सुद्धा आपण इथे यूज करू शकतो. कारण मॉर्फोलॉजी आणि अनाटॉमी हे खूप खूप एक्झाम्पल रिच टॉपिक. ठीक आहे, सो मेजर वेटेज टू एक्झाम्पल, आणि म्हणून म्हणते ज्यांची मेमरी छान त्यांचा हा टॉपिक छान होतो, राईट. So flowering plant म्हणजे angiosperm. Now you know this. Okay, flowering plant are angiosperm. यांची मॉर्फोलॉजी स्टडी करणं म्हणजे काय? मॉर्फोलॉजी म्हणजे काय? What do you mean by morphology? What is the meaning of morphology? Yeah, external structure. Exactly. आपल्याला बाहेरून जे दिसतंय, बाहेरून कसं दिसतंय ते आपण मॉर्फोलॉजी मध्ये स्टडी करू. ओके, आणि आतून कसं दिसतंय ते आपण अनाटॉमी, पुढचा टॉपिक असेल हा, अनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट. पण बाहेरून ते कसं दिसतंय ते सगळे प्लांट्स, वेगळे वेगळे अँजिओस्पर्म मधले मेजर ग्रुपचे प्लांट्स, ते कसे दिसताय ते आपण जे बाहेरून स्टडी करतो, ऑब्झर्वेशन थ्रू नेकेड आईज. ओके, दॅट इज व्हॉट इज अ मॉर्फोलॉजी. आणि त्याचं सगळं डिस्क्रिप्शन आपण इथे स्टडी करणार. आता तुमच्या NCERT मध्ये कॅथेरीन इसू हे एक सायंटिस्ट दिलेली बॉटनी मधली. सो शी वॉज अ प्लांट अनाटॉमिस्ट. ओके, आणि तिने जे बुक पब्लिश केलं होतं, अनाटॉमी ऑफ सीड प्लांट बाय कॅथेरीन इसू. आता ही बेसिकली अनाटॉमिस्ट होती, पण इथे तुम्ही तिला हायलाइट करून ठेवा. कॅथेरीन इसूचं डिटेल आपण अनाटॉमी मध्ये परत तिला रेफर करू, बिकॉज शी इज बेसिकली द अनाटॉमिस्ट, राईट. काय काय ज्या एक्सटर्नल फीचर आहे, जसं आपण ओव्ह्यूल बघितला किंवा आपण पॉलन ग्रेन्स बघतोय, ओके, किंवा सेल, हे ह्याचा एक्सटर्नल फीचर कसं आहे, काही काही मायक्रोस्कोपिक गोष्टी पण आहेत.
सो आपण त्याला थोडंसं मॉडिफाय करून किंवा मायक्रोस्कोप मधून पण त्याचे एक्सटर्नल फीचर आपण बघणार आहोत. ओके, सो ऑल दिस स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर ऑफ दिस इज अ morphology of flowering plant. That is the name of this particular topic. So he is a Theophrastus, who is a father of botany, name of the scientist and name of example. त्याचे 2 पुस्तक, हिस्टोरिया प्लांटारम आणि कॉझी प्लांटारम अँड कॉजेस ऑफ प्लांट. ते प्लांट तसे का आहेत किंवा ते तसे का ग्रो झाले, सो हे सगळे त्याने आपल्या बुक मध्ये लिहिलं. थिओफ्रॅटस आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये पण त्याचं नाव घेतलं होतं, है ना. सो ही इज अ फादर ऑफ बॉटनी. ओके, सो त्याने बेसिकली हे सगळे मॉर्फोलॉजिकल फीचर्स, त्याचं क्लासिफिकेशन बेसिकली त्याच बेसिसवर होतं. बाहेरून कसे दिसतात, मग हळूहळू आपण ते बघितलं क्लासिफिकेशन कसं इम्प्रूव्ह होत गेलं. ओके, so what is the causes of plant? That is extensive information of various categories and observation of organs of the plant. That is the causes of plant. ठीक आहे, हे थिओफ्रॅटस ने सांगितलं. आता मी काय काय माझ्या स्वतःच्या पण नोट्स इथे टाकून ठेवलेल्या आहेत. ओके, सो हे सगळे हायर प्लांट आहे, त्यांचे फ्लावर्स आहेत, त्यांचे फ्रुट्स आहेत, हे आपल्याला खूप सारं फॅसिनेट करतं. ओके, आणि हे सगळं फॅसिनेटिंग फीचर्स ऑर द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑर मॉर्फोलॉजी दॅट वी आर गोइंग टू स्टडी हियर. लाईफ हिस्ट्री कॅथेरिनची आपण अनाटॉमी मध्ये स्टडी करू असं इथे मी लिहून ठेवलेलं ऑलरेडी आहे. आर यू गेटिंग व्हॉट एक्झॅक्टली इज अ मॉर्फोलॉजी? आपण एक्सटर्नल फीचर, इन शॉर्ट आपण एक्सटर्नली बाहेरून जे दिसत आहे त्याचे लीफ, त्याचे फ्रुट्स, त्याच्या ब्रँचेस, ओके, त्याचे फ्लावर्स आणि अजून काही, ते सगळं आपण सीड्स, त्याचे फ्रुट्स, हे आपण सगळं बाहेरच्या सिस्टीम मध्ये अनालाइज करणार, बाहेरून कसे दिसते ते अनालाइज करणार, अँड दॅट इज व्हॉट इज अ मॉर्फोलॉजी. ओके, आता अँजिओस्पर्मिक प्लांट्स आपण इथे म्हटले तर इट इज बेसिकली हॅव्हिंग 2 पार्ट्स. हे अगदी तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे. रूट, दॅट इज अ अंडरग्राउंड पार्ट, ओके नाही, आणि शूट विच इज अबाव ग्राउंड पार्ट्स. जे मी आता स्लाइडवर दाखवते इथून पुढच्या ते लिहिचं नाव. आता रूट ची अनाटॉमी आणि मॉर्फोलॉजी पण आपण बघणार आहे. शूट मध्ये स्टेम आहे, ब्रँचेस आहेत, ट्विग्स आहेत, या सगळ्यांची मॉर्फोलॉजी आणि अनाटॉमी सेम असणार आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. ओके, शूट मध्ये काय काय स्टडी करणार आहे आपण? स्टेम आहे, ब्रँचेस आहेत, ट्विग्स आहेत, त्याच्यावर येणारे लीव्स आहेत, फ्लावर्स आहेत, पण त्याच्यापैकी स्टेम, ब्रँचेस आणि ट्विग्स यांची मॉर्फोलॉजी आणि अनाटॉमी ही सेम असणार आहे. ओके, गेटिंग इट? लीव्स आपण स्टडी करू. काय काय आपण इथे स्टडी करणार आहे बघा? रूट्स, शूट, लीव्स, ग्रुप ऑफ फ्लावर्स, हे सगळे लिस्ट आउट करून ठेवलेले आहे. ग्रुप ऑफ फ्लावर इज कॉल्ड ॲज अ इनफ्लोरोसन्स. त्याचं डिटेल आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर फ्लावर्स आपण स्टडी करणार आहे. ओके, त्याच्यामध्ये फ्लोरल डायग्राम बघणार आहे, सगळे फॉर्म्युलेज बघणार आहे, याच टॉपिक मध्ये दिलेले. फ्लावर्स, अँजिओस्पर्म मधल्या वेगळ्या वेगळ्या फॅमिलीजचा आपण स्टडी करणार आहे. ओके, नाउ यू नो व्हॉट इज अ फॅमिली. फ्रूट डिटेल मध्ये स्टडी करणार आहे आणि सीड आपण हे डिटेल मध्ये इथे स्टडी करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. इथे जे सगळे लेबल्स दिलेत, लीफ, फ्रूट, फ्लावर, फ्रूट मध्ये सीड, स्टेम, रूट, आणि हे सगळं आपण डिटेल मध्ये इथे स्टडी करणार आहोत. ग्रुप ऑफ फ्लावर इज अ इनफ्लोरोसन्स, INFLOROSCENCE. Inflorescence are the group of flower, right? For any successful attempt at classification and at understanding of any higher plant, we need to know the standard technical terms. Technical terms and त्यांच्या डेफिनेशन जे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. तर ह्या इथे आपण काही टेक्निकल टर्म्स पण बघणार आहोत, काही त्याच्या डेफिनेशन्स पण आपण स्टडी करणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये काय काय व्हेरिएशन आहे
व्हेरिएशन किंवा यू कॅन से त्याच्यामध्ये काय काय मॉडिफिकेशन, ते मॉडिफिकेशन का झालेत, तर त्यांनी त्या पर्टिक्युलर कंडिशनला अडॅप्ट करावं म्हणून ते मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये झाले. तर हे सगळे मॉडिफिकेशन पण आपण इथे स्टडी करणार आहोत. अडॅप्टेशन टू व्हेरियस हॅबिटॅट, मे बी फॉर प्रोटेक्शन, फॉर क्लाइम्बिंग, फॉर स्टोरेज, हे सगळं आपण इथे ह्या मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये आपण स्टडी करणार आहोत. राईट? ओके. When we observe the external morphology of flowering plant, we will see that all of them have roots. Flowering plant म्हणजे angiosperm. आता तुम्हाला माहिती आहे angiosperms are well developed advanced plant. त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, रूट्स आहे, स्टेम्स आहेत, लीव्हज आहेत, फ्रुट्स आहेत, सीड्स आहेत, सगळं काही त्यांच्यामध्ये आहे. So when we are doing this external morphology, we'll see all of them are having all this particular part. आणि फ्लावर मध्ये फ्लावर मध्ये दे हॅव देअर रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. ओके. बेसिकली हा डायग्राम जो तुमच्या एनसीईआरटी ने पण दिलेला आहे, ठीक आहे ना. डायग्राम हॅज बीन गिवन इन युअर एनसीईआरटी, पार्ट्स ऑफ फ्लावरिंग प्लांट. तर हा फ्लावरिंग प्लांट जो आहे तो बेसिकली हा मस्टर्ड प्लांट आहे. मस्टर्ड म्हणजे मराठीत काय म्हणता मस्टर्डला? मोहरी. मोहरी. ओके. त्याचं सायंटिफिक नेम इज ब्रासिका, त्याचं जनरा ब्रासिका. ओके. हे मोहरीचं प्लांट आहे आणि मोहरी तुमच्या घरामध्ये पण सहज येतात. टाकल्या तुम्ही, म्हणजे मी माझ्या घरी मायक्रोग्रीन तयार करते. ओके. मायक्रोग्रीन म्हणजे काय? आपल्या घरामध्ये जेवढ्या काही बिया, सीड्स आपल्याला भरपूर सापडतील. कुठल्या कुठल्या? कॅन यू लिस्ट फ्यू सीड्स विच इज देअर इन युअर हाऊस? मराठीतलं सांगितलं तरी चालणार, सांगा. बीट है, बीट की व्हीट? व्हीट. व्हीट. ओके. गहू. गहू. बाजरी. बाजरा आहे. बाजरा आपण यूज नाही करत मायक्रोग्रीन. सोनचाफ्याचे पण सीड्स आहेत मॅम माझ्याकडे. कसल्या? सोनचाफ्याचे. ओके. मी आपल्या घरातल्या बिया ज्या आपण खातो, सीड्स किंवा ग्रेन्स जे आपण खातो. मेथी आहे, बरोबर. मेथी दाणा असतो घरात. अजून मूग आणि मठ. कोरिएंडर सीड. मठ आहेत, बरोबर आहे. हुसळी आहेत, सगळ्या चवळी आहे, छोले आहे, राजमा आहे, त्याच्यानंतर मोहरी आहे. म्हणजे हो, चिकपीस. त्याच्यानंतर चणे आहे, कोरिएंडर सीड. कोरिएंडर सीड आहे, धने आहे. अशा आपल्याकडे जवळजवळ 12 ते 15 प्रकार आरामात निघू शकतात आपल्या घरात आपण केले तर. मी काय करते, ह्या सगळ्या सीड ज्या मोठ्या सीड्स आहेत ना, म्हणजे हे माझं रुटीन वर्क आहे. ज्या मोठ्या सीड्स आहेत त्या भिजत घालायच्या 6 तास आणि त्यांना माझ्याकडे छोट्या छोट्या मी कुंड्या आणलेल्या आहेत. अशा त्या छोट्या कुंड्यांमध्ये कोकोपीट येतं, माहिती? कोकोपीट मध्ये त्या मी ग्रो करते. म्हणजे राजमा, छोले किंवा मेथी दाणा आहे, व्हीटचा तृण येतं, त्याचं तृण आहे, किंवा मस्टर्ड तर फार फास्ट येतं. इव्हन गणपतीच्या डेकोरेशन मध्ये बरीच लोक ही मस्टर्ड राई टाकून देतात, म्हणजे मोहरी. आणि मग काय होतं की समजा हा छोले, जेवढ्या मोठ्या बिया ना, मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं, जेवढ्या बिया मोठ्या तेवढं त्यांच्यामधलं प्रोटीन कंटेंट जास्त असतं. ओके. समजा ह्याच्यामध्ये जर प्रोटीन असेल 25% आपण म्हणू, 25% हा राजमा आहे. ओके. या राजमामध्ये 25% प्रोटीन, जसं एग मध्ये 100% प्रोटीन. मग मी काय करते, हा राजमा ज्या मोठ्या बिया आहेत ना त्या भिजून घालते 6 तास आणि त्याच्यानंतर मी ह्या छोट्या छोट्या पॉट मध्ये कोकोपीट घालून त्याला ग्रो करते. म्हणजे त्याचं पहिलं कॉटिलिडॉन येवोस पर्यंत. पहिलं कॉटिलिडॉन म्हणजे काय? त्याचं पहिला लीफ. ओके. म्हणजे ते एक 8-10 दिवसात ते येतं. ते छोटे छोटे प्लांटलेट्स ग्रो होतात 8-10 दिवसात, साधारण एक 3-4 इंच उंचीचे. ओके. त्याच्यानंतर मी त्यांना कट करते, राईट. अँड दॅट कॅन बी युज्ड ॲज अ रिच प्रोटीन सोर्स. मग तुम्ही त्याचं सॅलड करा, त्याच्यामध्ये तुम्ही त्याची चटणी करा, किंवा कशाला गार्निशिंग साठी तुम्ही वापरा, असं छान. किंवा कोथिंबीर मध्ये मिक्स करून तुम्ही वरून कोथिंबीर टाकता भाजीमध्ये, तसं टाका.
आता मी काय म्हटलं, याच्यामध्ये 25% प्रोटीन आहे राजमामध्ये, पण जेव्हा हा राजमा ह्या छोट्या प्लांटलेट मध्ये ग्रो होतो तेव्हा त्याच्यातलं प्रोटीन कंटेंट 50% होऊन जातं, म्हणजे प्रोटीन कंटेंट वाढतं. आणि मग हे प्रोटीन रिच तुमच्या डाएटमध्ये जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्या डाएटमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑल राईट. सो आपण कुठे होतो, ब्रासिका. आणि हे पटकन असं झाड उगवतं ब्रासिकाचं, म्हणजे मोहरी पण टाकते मी, मोहरी, मेथीदाणा, बीट, राजमा, सगळ्या हुसळी, हे सगळं. ओके. आणि त्याचं हे सगळं स्ट्रक्चर हे तुमच्या एनसीईआरटी ने दिलेलं आहे. So mention, see on page number 66, parts of flowering plant. Basically that is a mustard plant, brassica. लिहून ठेव. मॅम आम्ही पण हरभरा उगवलेला असंच. हा, पण ते खूप मोठं नाही करायचं. त्याचं पहिलं कॉटिलिडॉन, थोडं ते कॉटिलिडॉन म्हणजे तो लीफ पहिला आला त्याचा की त्याला कट करून टाकायचं आणि दॅट यू कॅन यूज. ओके. सो दिस इज अ Yes, ma'am. शूट सिस्टीम अँड दिस इज अ रूट सिस्टीम विच इज मेन्शन इन युअर एनसीईआरटी. आणि हे सगळे डिटेल्स आपण इथे आता स्टडी करणार आहोत. आता इथे येतात फ्लावर मध्ये, इथे बर्ड येतात बघा. ओके. सो दिस बर्ड, आता या बर्डचं फ्युचर काय, एक तर बर्ड हा ब्रांच मध्ये जाईल किंवा तो लीफ बर्ड पण असेल किंवा तिथून फ्लावर पण येईल. सो ह्या बर्डचं हे पर्टिक्युलर फ्युचर आहे. एक तर तो ब्रांच बर्ड होईल किंवा तिथून ब्रँचेस येतील किंवा तिथून सिंपल फक्त लीफ येईल किंवा तिथून फक्त फ्लावर येईल. सो दॅट इज अ फ्युचर ऑफ दिस पर्टिक्युलर bird, right? Okay, so underground part of the flower is a root system and above ground is a shoot system. This is the common. Now we are going to study about the root. Okay. आता रूट मध्ये बघा, जेव्हा एम्ब्रियो असतो, so this upper part I have drawn here is a embryo. Okay, हे लक्षात घ्या. हा छोटासा डायग्राम काढा. एम्ब्रियो मध्ये समजा हा डायकॉट असेल तर देर आर 2 कॉटिलिडॉन. ओके. त्या कॉटिलिडॉन पार्टच्या मध्ये दिस इज अ इपिकॉटिल. ओके. हा जो असेल तो हायपोकॉटिल असेल. दिस विल बी द हायपोकॉटिल, राईट. आणि हा रॅडिकल. ठीक आहे. हायपोकॉटिल हा आपला सीड जेव्हा तुम्ही भिजवतात, जसं मी आता सांगितलं, सीड मोठ्या सीड 6 तास भिजवून त्याला ग्रो केलं तर त्या सीड भिजली आणि ती सीड तुम्ही ओपन करून बघा. हे आम्ही इथे ऑफलाईन क्लासेस मध्ये करायचो. मुलं वेगळ्या वेगळ्या सीड भिजवून आणायचे, प्रत्येकाला एक सीड अलॉट करायचो आणि त्या प्रत्येकाचा आम्ही एम्ब्रियो आतमधला स्टडी करायचो. ओके. त्याच्यामध्ये एक प्लिम्यूल हा पार्ट असतो आणि एक रॅडिकल पार्ट असतो. प्लिम्यूल हा वरचं सगळं झालं. सो प्लिम्यूल जो आहे that gives a shoot. In that seed, plumule part will give a shoot. आणि radical R for radical, R for root. Radical will give the root. Right? तर आपण हे root study करणार. Now we are going to study this root. Plumule is giving shoot. भिजलेल्या ज्या बिया आपण म्हणतोय seeds, त्याच्यामध्ये प्लिम्यूल एक पार्ट असतो, एक रॅडिकल पार्ट असतो. प्लिम्यूल विल गिव्ह द शूटिंग सिस्टीम, रॅडिकल विल गिव्ह द रूटिंग सिस्टीम. ओके. सो रूट दॅट इज द अंडरग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट. हे सांगायची गरज नको पुन्हा पुन्हा. आता रूटच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक आहे बघा. रूट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. यू कॅन गिव्ह हेडिंग अँड कीप रायटिंग. रूट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे काय? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे काय? याच्यावरून काय सेन्स होतो तुम्हाला? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक खूप अवघड नाही सेन्स करणं ह्याला. तो जमिनीच्या डायरेक्शन मध्ये ग्रो होतोय ना. जिओट्रॉपिक जमिनीत जातोय, जमिनीच्या अपोजिट नाही येते, जमिनीमध्ये जातोय. ओके. अँड हेन्स इट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, राईट. ओके. डायकॉट्स ही डायग्राम इथे जाणार नाही, बाकीचं मी इरेज करते. ओके. डायकॉट मध्ये इट इज फॉर्म बाय डायरेक्ट इलॉंगेशन ऑफ रॅडिकल. डायकॉट प्लांट मध्ये रूट इज फॉर्म बाय डायरेक्ट इलॉंगेशन ऑफ रॅडिकल. रॅडिकल इज रूट. रॅडिकल इज गिव्हिंग रूट. रॅडिकल कशामध्ये असतो? त्या सीड मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये असतो एम्ब्रियो, त्या सीड मध्ये असतं ते रॅडिकल. ओके.
It grows towards the earth's gravitation and hence it is positively geotrophic. These are the properties of the root. Okay. Mugdha आहे का तिथे? So this type of questions. Mugdha, give the characteristic of or the properties of the root. Right? So root is from radical in case of dicot. It is positively geotropic. It is generally brown, whitish or non-green in color. कारण तो जमिनीत जातो, त्याचा सनलाइटशी काही कॉन्टॅक्ट येत नाही. So it is always non-green in color. In any plant, it is always, जो जमिनीत आहे, always non-green in color, incapable of, it is incapable of what? Photosynthesis. Incapable of photosynthesis. It grows vertically down into the soil. So these are the few properties of root. आणि हे कॉमन सेन्सनी पण रूटच्या प्रॉपर्टी लिहू शकतो. वेळेवर नाही आठवलं, ऍटलीस्ट कॉमन सेन्स लावायचा, बायोलॉजीचा कॉमन सेन्स. ओके, गार्डनिंगचा नाही. गार्डनिंग इज ऑल्सो टाइप ऑफ बायोलॉजी, बट सायंटिफिक कॉमन सेन्स लावून यू कॅन राईट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ दिस रूट्स. लिहिला? ओके. Excuse me, ma'am, एकदा मागची स्लाइड दाखवाल please? येस. Right? Yes, sir. Yes, ma'am. Thank you. Okay, okay. Structure. In majority of the dicotyledon, there is a direct elongation of radical. So dicot मध्ये बघा, पुढे मी चेंज करणार आहे मोनोकॉट मध्ये. So dicot मध्ये radical is giving the root. Okay, and that type of root is a tap root. Got this? That type of root is a tap root. Radical पासना आलेला root is a tap root. So that lead to the formation of primary root which grows inside the soil. So हा radical पासना आलेला root आहे. That is a tap root. आणि ह्याच्यावर क्वेश्चन बऱ्याचदा येतो NCERT च्या प्रमाणे. Direct elongation lead to the formation of primary root which is growing inside the soil. तुमच्या NCERT ची लाईन आहे. Okay. Now this primary root bears a lateral branches. म्हणजे हा जो झाला व्हाईट कलरचा बघा इथे, हा, that is a primary root आणि ह्याच्या त्या आलेल्या ह्या lateral branches. Okay. येतंय लक्षात? These lateral branches are मग secondary root. मग त्याला अजून ब्रँचेस येतील, दॅट इज अ टर्शरी रूट अँड सो ऑन. सो हा व्हाईट कलर इज अ प्रायमरी रूट. त्याच्यानंतर ह्या इकडे ब्रँचेस आलेल्या, दॅट इज अ सेकंडरी रूट. त्याला पुन्हा ब्रँचेस आलेल्या इज अ टर्शरी रूट. पुन्हा ब्रँचेस आलेल्या इज अ देन सो मेनी अदर लॅटरल रूट्स. ओके, येस, इज इट क्लिअर? सो जो रॅडिकल पासून आलेला रूट इज अ टॅप रूट. आता बघा टाइप ऑफ रूट, कुठले कुठले रूट अँजिओस्पर्म मध्ये बघायला मिळतात. टॅप रूट फ्रॉम रॅडिकल, जो डायकॉट मधनं आलेला आहे. ओके. फायब्रस रूट जो मेन स्टेमच्या बेस पासून आलेला आहे. You can see the diagram in NCERT, page number 66, आणि त्या डायग्रामला हायलाइट करून ठेवा. फायब्रस रूट हा स्टेम पासून आलेला आहे. दिस इज फ्रॉम स्टेम, मेन स्टेम. आणि ऍडव्हेंटिशियस रूट, तुम्ही पूर्वी फायब्रस रूटलाच आपण स्कूल लेवलला ऍडव्हेंटिशियस म्हणायचो, पण आता दिस ऍडव्हेंटिशियस रूट अदर दॅन रॅडिकल कुठून पण रूट आला तर दॅट इज ऍडव्हेंटिशियस रूट. ओके, अदर दॅन रॅडिकल एनी रूट इज अ ऍडव्हेंटिशियस रूट. NCERT ने एक्झाम्पल दिले असेल तर ते करा.
सी एनसीआरटी दिलंय का? पुढे येईल सगळे एक्झाम्पल मी टाकलेले आहेत. फायब्रस रूट इन केस ऑफ व्हीट प्लांट. हा येस, डायकॉट मध्ये फक्त टॅपरूट, पण इन सर्टन डायकॉट देर आर एक्सेप्शन, बट मेजरली ओके एक्सेप्शन हे डोक्यात टाकायचं की एक्सेप्शन्स आर ऑलवेज देयर. ओके, त्याच्यामुळे डायकॉट मध्ये येणारा रूट इज मेनली टॅपरूट, पण तिथे एक्सेप्शन्स पण असतील, त्याच्यावर सध्या आपण फोकस करत नाही. राईट, व्ह्यू स्लाइड पुढे. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता टॅपरूट बघा. इट इज फाउंड इन डायकॉटिलिडॉन. In this primary root is a taproot, which is a direct elongation of the radical. हे मी आता चौथ्यांदा सांगते. Taproot is a main axis of the taproot system. तो मेजर पहिल्यांदा येतोय हा. That is a main axis. मग ह्याला येणारा लॅटरल ब्रांचेस, मग हा सेकंडरी रूट. टॅपरूट हा प्रायमरी झाला, हा झाला सेकंडरी, आणि मग त्याला परत आलेला हा झाला टर्शरी. ओके, क्लिअर आहे? Yes, ma'am. This type, right? So this is a taproot, is a primary root. त्याला लॅटरल रूट्स आलेत, दॅट इज अ सेकंडरी रूट, आणि मग त्या लॅटरल रूटला रूट हेअर्स येतील. ओके, त्या लॅटरल रूटला इकडे रूट हेअर्स येतील, विच विज इन्क्रीज द ऍब्झॉर्प्शन. जसे आपल्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये विलाई येतात, ते काय करतात, ऍब्झॉर्प्शन एरिया वाढवतात. तसं ह्यांचा पण ऍब्झॉर्प्शन एरिया वाढवला त्या रूट हेअर्सने. राईट, या obliquely acropetal manner. Obliquely acropetal manner. Acropetal manner म्हणजे काय? Acropetal म्हणजे सांगता येईल कोणाला? चला, मी तुम्हाला ब्रेक होईल आपला, त्याच्यामध्ये तुम्ही शोधायचं आणि मला सांगायचं. व्हॉट इज अ acropetal? लिहून ठेवा. So are produced obliquely in acropetal manner. तो ब्रासिका अल्बा मस्टर्ड प्लांट आणि त्याचा हे टॅपरूटिंग सिस्टम. ओके, अँड रूट हेअर, रिमेंबर रूट हेअर्स आर ऑलवेज प्रोड्युस्ड ऑन लॅटरल रूट. जे टॅपरूटला लॅटरल रूट आले तिथे रूट हेअर्स प्रोड्यूस होणार आहे. ओके, मॅम हे वीटचं एक्झाम्पलच्या ह्याच्यात जाऊ दे. काय हे वीटचं एक्झाम्पलच्या ह्याच्यात लिहून ठेवू ना. एक्झॅक्टली, मी तुम्हाला म्हंटल छोटीशी डायरी घ्या हातात, नाही तर छोटीशी एखादी रफ बुक घ्या किंवा पेजेस घ्या, फुलस्केप पेजेस असेल, त्याला स्टेपल करून त्याच्यावर फक्त मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटचे एक्झाम्पल असं हेडिंग देऊन त्याच्यात लिहित चला. फायब्रस रूट तुमच्या एनसीआरटीने जे एक्झाम्पल दिले, ट्रिटिकम व्हल्गॅरी हा व्हीटचं सायंटिफिक नेम, तर त्याच्यामध्ये आहे फायब्रस रूट फाउंड इन मोनोकॉट. त्यांचे प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड अँड रिप्लेस्ड बाय लार्ज नंबर ऑफ अदर रूट. प्रायमरी रूट मरून जाईल आणि मग दुसरे रूट तिथे त्याची जागा घेतील. सो दॅट अरायझेस फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम. पहिल्या स्लाइड मध्ये तुम्ही समराइज केलं होतं. इज अ फायब्रस रूट सिस्टम. ट्रिटिकम व्हल्गॅरी फायब्रस रूट सिस्टम. ऍटलिस्ट एनसीआरटीने जेवढे एक्झाम्पल दिले तेवढे तरी करावे, कारण ह्या टॉपिक वरनं साधारण 3 ते 4 क्वेश्चन्स येतात. 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे 9 ते 16 मार्क तुमच्या नीट मध्ये. 1 मार्क जरी तुम्हाला बाय मिस्टेक जर कमी पडला, त्या एक म्हणजे समजा एखाद्याला से 650 आहे आणि दुसऱ्याला से 651, त्या एका मार्कामध्ये 1000चा रँक डिफरन्स येतो. म्हणजे समजा ह्याचा रँक असेल से 25,000, ह्याचा डायरेक्टली 26,000 जाऊ शकतो एका मार्काच्या फरकाने. तर तुम्ही विचार करा
9 ते 16 मार्काच्या फरकाने रँक कुठे जाते. ओके, सो ट्रिटिकम व्हल्गॅरी इज अ व्हीट विच इज हॅव्हिंग दिस फायब्रस रूट. आणि फायब्रस रूट एनी मेन स्टेम पासून जो आलेला आहे दॅट इज अ मेन बेस ऑफ द स्टेम इज अ फायब्रस रूट. या अशा पद्धतीने हा स्टेम आहे, त्याचा बेस आहे आणि खूप सारे रूट्स इकडे आले की तो झाला फायबर लाईक स्ट्रक्चर, जाळ फायबरचं इज अ फायब्रस रूट. राईट, यू कॅन सी हिअर. अँड द ऍडव्हेंटिशियस रूट कुठल्याही दुसऱ्या पार्ट पासून रॅडिकल सोडून कशातनंही रूट आले म्हणजे तो स्टेम मधून किंवा मग स्टेमच्या मेन पार्ट मधून न येता दुसऱ्या पार्ट मधून कुठूनही आला रॅडिकल सोडून की त्याला म्हणायचं ऍडव्हेंटिशियस रूट. ओके, मोन्स्टेरा अँड बनियन ट्री तुमच्या एनसीईआरटी ने दिलेले एक्झाम्पल आहेत. रेफर टू पेज नंबर 66. मॉन्स्टेरा म्हणजे काय असतं? मोन्स्टेरा बघा त्याचं मराठी नाव काय. ग्रासेस असेल, ग्रासेस मध्ये पण असतं. तो मोन्स्टेरा टाइप ऑफ ग्रासेस आहे का बघा. ओके, कुठूनही आला तर तो ऍडव्हेंटिशियस रूट. नाही मॅम, त्याला स्विस चीज प्लांट म्हणतात. मी आता सर्च केलं ना, त्याला स्विस चीज प्लांट असं काहीतरी म्हणतात. ओके, ठीक आहे. आता असे खूप वनस्पती. एक्झाम्पल येतील, सगळ्यांच्या मराठी नावं मला पण नाही माहिती. ओके, फंक्शन्स ऑफ द रूट. चला 4 फंक्शन ते तुम्ही मनाने पण लिहू शकता. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल इसेन्शियल, प्रॉपर अँकोरेज टू द प्लांट, सम ऑफ द रूट स्टोअर रिझर्व फूड मटेरियल आणि अल्सो सिंथेसाइजेस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे हार्मोन्स. It is also helping to synthesize a regulator. These are the regulator म्हणजे plant hormone. Done? No ma'am, wait. Okay. झाला की मला सांगा. Done, ma'am. Done? Yes. Chalo, few MCQ and then we'll start studying the regions of root. Direct elongation of radical leads to primary. Primary. Yes. Primary root. So it is a primary root. Third option. Third option. Okay. Monstera. Monstera and banyan tree. And absorption of water and minerals. Yes, absorption of water and minerals. Yes,
Ma'am, Monocot. Yes, it is a monocotyledon. Clear? fibrous root. Yes. Fibrous root. Yes, it is a. सो हे आता झालं म्हणून हे येतंय पटापटा. हो की नाही? हे रिइन्फोर्स केलं ब्रेनला की हे आठवणार आहे कायमस्वरूपी, त्याच्यात काही अवघड नाही. बरोबर? Yes, ma'am. चलो लेट अस मीट अप इन द नेक्स्ट सेशन. बोल बोल बोल. मॅम मला आणि ईश्वरीला आता घरी जायचं, त्यामुळे मग आता आम्ही सेकंड लेक्चर अटेंड नाही करू शकत. तर तुम्ही नाही, record- कशाला घरी जाताय? थांबा ना तिकडे, लेक्चर अटेंड करून मग घरी जा. नाही मॅम, म्हणजे घरच्यांना घ्यायला यायला आत्ताच वेळ आहे. घ्यायला येणार आहे. हा